नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील या 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की खरीप हंगाम 2024चा 25% अग्रिमचा विमा या 34 जिल्ह्यांमध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून 25% अग्रिमचा विमा वाटपाचे आदेश हे विमा कंपनीला देण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या 15 दिवसांमध्ये 25% अग्रिम पीक विमा कंपन्यांनी पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार, याचबरोबर मित्रांनो हेक्टरी किती रुपये वाटप होणार, कोण्या पिकासाठी होणार, याचबरोबर सर्वात जास्त हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि कोण्या पिकासाठी होणार आणि हे 15 दिवसांमध्ये पीक विमा जमा होणार का, याच्या संदर्भातही डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर, सोलापूर, सातारा, जळगाव आणि नाशिक या 5 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचा पीक विमा वाटप केला जाणार आहे। परंतु आता या सर्व जिल्ह्यापैकी ज्या जिल्ह्यामध्ये 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख म्हणजे 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर या 3 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस झालेला असेल किंवा जर त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी 25% अग्रिमच्या पीक विम्यासाठी जर आपला क्लेम केलेला असेल, त्या शेतकरी बांधवांना हा पीक विमा भेटणार आहे। परंतु हा सरसकट पीक विमा या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केला जाणार नाही, परंतु सरसकट पीक विमा हा 12 जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे। ते 12 जिल्हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये दुसरी विमा कंपनी आहे AIC म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली, बीड, बुलढाणा आणि वाशिम या 4 जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे। याच्यापैकी बीड जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विमा वाटप केलं जाणार आहे, म्हणजेच बीड जिल्ह्यामध्ये 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर रोजी जवळपास 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विमा वाटप केला जाणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2024चा पीक विमा भरलेला होता त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे सरसकट पीक विम्याचं वाटप बीड जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, आपण जर बघितलं तर बुलढाणा आणि वाशिम आणि सांगली या 3 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे, अशी माहिती राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली, धाराशिव आणि अकोला या 3 जिल्ह्यांमध्ये सरसकट पीक विमा वाटप केला जाणार आहे। याच्या व्यतिरिक्त धुळे आणि पुणे जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। कारण की मित्रांनो, HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीला राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आदेशित केलेले आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 5-6 दिवसापूर्वी जे काही अतिवृष्टी झाली, धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये झाली, याच्यामुळे मित्रांनो या सर्व जिल्ह्यामध्ये सरसकट हा पीक विमा वाटप केला जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शॉम्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना, गोंदिया आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचा पीक विमा वाटप केला जाणार आहे। परंतु युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये हा 25% अग्रिमचा पीक विमा सरसकट वाटप केला जाणार आहे। सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप केला जाणार आहे, कारण की जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे असताना त्यांच्या माध्यमातून शेती पिकांची पाहणी केली, त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होतं, सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं। त्यामुळे सरसकट हा पीक विमा 25% अग्रिमचा जालना जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे आणि विमा कंपनीला आदेशित सुद्धा करण्यात आलेला आहे।
याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप केला जाणार आहे। परंतु हा परभणी जिल्ह्यातील जवळपास 50 पेक्षा जास्त महसुली मंडळामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा हा सरसकट वाटप केला जाणार असल्याची माहिती राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तसं विमा कंपनीला आदेशित सुद्धा करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीला सुद्धा या विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विमा वाटप केला जाणार आहे। कारण की लातूर जिल्ह्यामध्ये 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळामध्ये सरसकट हा पीक विमा वाटप केला जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी लातूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला असेल त्यांनाही भेटणार, ज्यांनी क्लेम केलेला नाही त्यांनाही भेटणार। परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्ही जर या वर्षीचा खरीप हंगाम 2024चा पीक विमा जर भरलेला असेल तर तुम्हाला सरसकट पीक विमा भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास नांदेड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार आहे। परंतु या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये हा सरसकट पीक विम्याचं वाटप केला जाणार आहे। कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। कारण की 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद नांदेड जिल्ह्यामध्ये झाल्यामुळे ह्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील 93 महसुली मंडळामध्ये सरसकट पीक विमा हा वाटप केला जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विम्याचं हे वाटप केलं जाणार आहे। याच्या बरोबरच भंडारा, पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता त्या शेतकरी बांधवांना 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप केला जाणार आहे। तर मित्रांनो आता हा सरसकट पीक विमा हा म्हणजेच कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार हे सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये मित्रांनो मराठवाड्यातील संपूर्ण जिल्हे आहेत। कारण की मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली होती मागील 2-3 दिवसापूर्वी। त्यामुळे मराठवाड्यातील बीड असेल, याचबरोबर जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, याचबरोबर लातूर असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, परभणी असेल किंवा मराठवाड्यातील सर्वच्या सर्व 8 जिल्ह्यामध्ये हा 25% अग्रिमचा पीक विमा हा सरसकट वाटपाचे आदेश राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। याचबरोबर मित्रांनो विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये सुद्धा सरसकट पीक विमा वाटप केला जाणार आहे। याच्यामध्ये विदर्भ आणि पूर्व विदर्भातले 4 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती। सरसकट पीक विम्यासाठी ते सुद्धा जिल्हे पात्र आहेत। आणि याच्या व्यतिरिक्त आपण जर सगळं जर बघितलं तर कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि खरीपाच्या ज्वारीचं मोठ्या प्रमाणामध्ये 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर रोजी नुकसान झालेलं होतं। हे संपूर्ण नुकसानीचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। म्हणजे पीक विम्यासुद्धा 25% अग्रिमचे विमा कंपनी तर देईलच, परंतु शासनाने सुद्धा NDRF आणि SDRFच्या निकषामध्ये जे काही बदल करून दुपटीने मदत शेतकऱ्यांना करणार असल्याची माहिती राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या 25% अग्रिमच्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।